नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. समाजातील सर्व घटकांसाठी गरजेचे उपक्रम राबवून जनसामान्यांना दिलासा देण्याचे काम दिलीप वेडे पाटील यांनी केले आहे. त्यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल असल्याचे मत भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी नवले लॉन्स वडगाव बुद्रुक येथे बोलताना व्यक्त केले. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य लोकप्रिय नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी खडकवासला मतदारसंघातील हजारो गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आणि करिअर मार्गदर्शनपर विवेक वेलणकर यांचे व्याख्यान आदी कार्यक्रमांचे भव्य आयोजन केले होते. यावेळी भाजपा खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष सचिन मोरे, माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, माजी नगरसेवक बाळासाहेब नवले, किरण बारटक्के, जिल्हा परिषद माजी सदस्या जयश्री पोकळे, माजी नगरसेविका राजश्री नवले, वृषाली चौधरी, अनिता दांगट, अश्विनी पोकळे, खडकवासला युवा मोर्चाचे अध्यक्ष सारंग नवले, भाजपा नेते शैलेश वेडे पाटील, सुरेंद्र कंधारे, नवनाथ तागुंदे, सचिन दांगट, संगीता वेडे पाटील, वंदना सिंग यांच्यासह भाजपा कार्यकर्ते, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन दिलीप वेडे पाटील युवक फाउंडेशनने केले. पाहूया दिलीप वेडे पाटील आणि धीरज घाटे यांनी प्रसार माध्यमांशी साधलेला हा संवाद. आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ आणि त्यांना करिअर गायडन्स असा एक अभिनव उपक्रम या निमित्ताने आयोजित केला आहे. मी या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो. आपण पाहताय की खूप मोठ्या संख्येने 10वी आणि 12वीचे गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कायमच समाजाला आवश्यक असणारे कार्यक्रम उपक्रम हा करत असतो. दिलीप वेडे पाटलांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक होतकरू 10वी 12वीच्या तरुण विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या वाटा या उपलब्ध होणार आहेत आणि आपल्या भागातल्या राजकीय नेतृत्वाने आपल्या पाठीवरती शाबासकीची थाप देणं हे सुद्धा एक आनंदाची गोष्ट या विद्यार्थ्यांसाठी असते. असा एक चांगला कार्यक्रम दिलीप वेडे पाटील यांनी आयोजित केला आहे. मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांना त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा आणि समर्पण असे आम्हाला पक्षानं घालून दिलं जे होत आहे त्या माध्यमातून आपण या ठिकाणी हा 10वी आणि 12वीचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, पुन्हा त्यांना पुढच्या वाटचालीमध्ये करिअर त्यांना खरं पुढे काय 10वी आणि 12वी नंतर काय तर त्याचं मार्गदर्शनसुद्धा आमचे आदरणीय विवेकजी वेलणकर यांनी मुलांना मार्गदर्शनासाठी या ठिकाणी 1.5 तासाचा लेक्चर दिला, जेणेकरून पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये या मुलांना कुठे जायचं, कशा बाजून जायचं, एखाद्या रस्त्यावरती जात असताना आपल्याला रोडची माहिती पाहिजे, तशाच पद्धतीनं आपलं पुढचं शिक्षण किंवा पुढे शिक्षण कोणत्या पद्धतीने घ्यायचं आणि करिअर करून आपण कुठल्या माध्यमातून करिअर करू शकतो ह्या वाटा तर सरांनी त्यांना दाखवून दिल्या. माझ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सर्व विद्यालयांची सर्व 60 ते 75, 75 ते 90 आणि 90च्या पुढचे अशा सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव या ठिकाणी केला. माझ्याकडे 2,500 विद्यार्थी माझ्याकडे नोंदणी केली. थोडं पावसामुळे उशीर झाला, परंतु सर्व विद्यार्थी आणि पालकवर्गांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला. त्यामुळे मलासुद्धा माझं जीव भरून आला आणि अशाच पद्धतीनं खरं नागरिकांसाठी किंवा मुलांसाठी हे अशा पद्धतीनं मार्गदर्शन शिबिरं त्याचा सत्कार करणं हे पुढच्या काळामध्ये सुद्धा याच पद्धतीनं चालू ठेवणं खरंच अत्यंत गरजेचं आहे. या गरजेवरनं लक्षात आलं आणि मी सुद्धा पुढच्या काळामध्ये या परिसरातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील एक 11 विद्यार्थी नव्हे तर त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी ते गुणवान आहे, गुणवंत आहे अशा विद्यार्थ्यांचं पुढचं करिअर करण्यासाठी त्यांना संपूर्ण खर्च मी स्वतः माझ्या दिलीप वेडे पाटील फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी घेणार आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगत असतो. प्लस मी माझ्या प्रभागात सुद्धा अनेक शाळांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं आहे. शाळेला विद्यार्थ्यांना शाळा बसण्यासाठी खोल्या नव्हत्या, 10.5 कोटी रुपये खर्च करून पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी 3 मजली इमारत भव्य अशी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. ही लर्निंगसुद्धा त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि पुणे शहरामध्ये जे 15 प्रभाग समित्या आहेत
किंवा प्रभाग कार्यालय आहे त्या माध्यमातून 15 ठिकाणी विकासच्या दृष्टीनं चांगल्या पद्धतीचं करिअर घडवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने सुद्धा एक उपक्रम राबवला आणि त्याच्यामध्ये आपली महापालिकेची शाळा, माझी बावधनची शाळा, माझ्या प्रभाग क्रमांक 10 मधली शाळासुद्धा निवडलेली आहे. त्यामुळं अत्यंत आनंद त्या माध्यमातून होतो आहे आणि सर्व हुशार गुणवंत विद्यार्थ्यांना या दृष्टीनं मार्गदर्शन झालं, त्यांचं पुढचं करिअर त्यामुळे घडू शकेल. त्यामुळे मला हा खूप आनंद या ठिकाणी व्यक्त होतोय. अशाच पद्धतीनं पुढच्या काळामध्ये सुद्धा खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये लोकोपयोगी जे लोकांना खरंच गरज आहे, कशाची गरज आहे, मग नागरिक असतील, महिला असतील, यांच्या माध्यमातून सुद्धा पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं हे प्रोग्राम कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले जाणार आहे. त्या माध्यमातून मला भारतीय जनता पक्षाचे सर्व खडकवासला मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आहेत त्यांचासुद्धा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सपोर्ट होतो आहे. हे सुद्धा माझं भाग्यच समजावं आणि मी अशाच पद्धतीनं पुढचे कार्यक्रमसुद्धा घेत राहील. धन्यवाद.